आणि यानंतर नरेंद्र मोदी आपले माननीय पंतप्रधान आहेत, ते म्हणतात यस, जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय कामगार. अशा स्वरूपाचा जवान म्हणजे या देशाचा रक्षक आहे. आज ही सियाचीन असेल, कारगिल असेल, त्या बर्फामध्ये आपले जवान उभे राहतात आणि या पश्चिम महाराष्ट्राचा इतिहास आहे, मराठा बटालियनचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर ऑटोमॅटिक हा मराठा पेटून उठतो आणि शत्रू सैन्याचा धुवा उडवतो. अशी ताकद असलेला छत्रपती शिवाजी महाराज जयघोष आपल्या मराठा बटालियनचा. ती दैत्यमान इतिहास आहे आपल्या मराठा बटालियनचा. आपण सगळा तो इतिहास तसाच आपलीत राखाल. मला वाटतं त्याच्यामध्ये तुम्ही प्लस कराल. बोलले का तो बोलते की 4 चांद लगा के आएंगे. आणि आगामी काळात जे काही तुम्ही शिक्षण घ्याल या वीरेंद्र अकॅडमीमध्ये घ्याल, आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. गणरायाला विनंती करतो की आमच्या या मुलांना चांगलं मोठं कर, अधिकारी बनव, त्यांना उच्च पदस्थ बनव. आणि खरोखरच जेव्हा तुमचं नाव आम्ही पेपरमध्ये वाचेल तर आमच्या सगळ्यांचा ऊर अभिमानाने भरून येईल. हो, ही वीरेंद्र करिअर अकॅडमीमधली मुलं आहेत, जी अकॅडमी माझ्या तालुक्यामध्ये आहे, अंबकमध्ये आहे. आणि खरोखरच या सरांनी जे एक ध्येय वेड स्वप्न आहे, सहज शक्य नाही. सरांना पेन्शन आहे, सर जगू शकले असते, काय गरज आहे तुम्हाला एकत्र करायची. पण नाही, ही आग असते, आग ही देशभक्तीची आग असते. इथला प्रत्येक मुलगा एक उत्कृष्ट अधिकारी झाला पाहिजे, इथला प्रत्येक मुलगा उत्कृष्ट देशभक्त झालाच पाहिजे. ही आग या ग्रामीण भागामध्ये जिवंत करण्याचं काम आपले सर करतायत. फक्त तुम्ही सरांच्या हाकेला ओ द्या. मी खात्री आणि आशा बाळगतो आगामी भविष्यकाळ हा आपला आहे. कारण आपल्या मनगाटातला जोर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.